आपल्या सर्वांना माहीतच आहे अधिक मासाचे महत्त्व। अधिक मासामध्ये विष्णूची केलेली सेवा अत्यंत फलदायी ठरते आणि हा महिना आपल्या महाराष्ट्रात धोंड्याचा महिना म्हणून साजरासुद्धा करतात। या धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाला लक्ष्मीनारायण स्वरूप मानून आणि यथातीर्थ गोष्टी आपण भेट म्हणून देतो। त्याचप्रमाणे विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केल्याने खूप लाभ होतात। तसं तर आपण देवाची सेवा रोजच करतो, पण आज आहे रविवार आणि त्यात आज पौर्णिमासुद्धा आहे। तर आम्ही आज चाललो आहोत भगवान श्री विष्णूंच्या दर्शनासाठी। तर याच अधिक मासाच्या महिन्यात आजच्या शुभ दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना या ब्लॉगद्वारे घेऊन जात आहे आमच्या हैदराबादमधील प्रसिद्ध असलेल्या चिलकूर बालाजी मंदिरात दर्शनासाठी। तर संपूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका आणि भगवान विष्णूंचे दर्शनसुद्धा मनापासून घ्या। भेटूयात ब्लॉगमध्ये, चला। क्यूट गर्ल। असं छान रेडी होऊन, जसे मी छान रेडी झाले तसं ऋषी आता बेलाला पण रेडी करतो, हृदया पण रेडी आणि ऋषी पण रेडी आणि आम्ही आता चाललो आहोत टेम्पलमध्ये। रिदू हाय, नमस्ते कर। ऐ आपली बेला पण आलेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला। आणि एका मुलीची क्लिप बघायची तुम्हाला कशी झाली ते बघा, क्लिप कुठे गेली। सो फायनली आमच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही चाललो आहोत श्री भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी। आणि आमचं छोटं पिल्लू बघा, रिदू। फर्स्ट ऑफ ऑल तर आज आहे संडे आणि आमचा अचानक भयानक ठरलेला हा प्लॅन एक्झिक्यूट करताना खरंच छान वाटते। म्हणजे देवाची जेव्हा इच्छा असते ना तेव्हाच आपण त्याच्या देवदर्शनासाठी जातो आणि तेव्हाच तो आपल्याला भेटायला बोलवतो असं समजा। तर मनात काही नव्हतं, सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठलो आणि चला म्हटलं ऋषी तुला ऑफिसला जायच्या अगोदर आपण चिलकूर बालाजीला जाऊन येऊया, जे की आमच्या घरापासून आहे 7.5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर। मग काय पटकन आवरलो, सकाळचं ज्या हव्या त्या वस्तू सोबत घेतल्या, पूजेसाठीचं साहित्य घेतलं, रिदूचा ब्रेकफास्टच्या गोष्टी घेतल्या आणि निघालो भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी। वाटेतच आम्हाला आपल्या महाराजांचाच अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा छान असा पुतळासुद्धा दिसला। मानाने मुजरा केला आणि पुढच्या वाटेला प्रस्थान केले। मंदिराचा रस्ता तसा ना असा गावामधून जातो, म्हणजे गावाचं जसं वाईब असते ना तशी आहे। आणि थोडं पुढं गेल्यानंतर साईडनी पूर्ण जंगल टाईप लागतं आणि जातानाच आम्हाला ही सुंदर अशी शंकराची पिंड दिसली, जिथे की खाली एक मंदिर स्थित आहे। जर आमचं दर्शन लवकर झालं तर येताना आम्ही या मंदिराला जाण्याचं नक्की प्लॅन करू। तर ही आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच वेस। आणि त्यानंतर पुढे थोडं चालत गेल्यानंतर आपल्याला 20 रुपीजसाठीची पार्किंगची पावती फाडावी लागते। या मंदिरापर्यंत डायरेक्ट बस स्थानकसुद्धा आहे, म्हणजे जे लोकल बस आहेत त्या इथे येतात। त्याचप्रमाणे तुमच्या प्रायव्हेट वाहनांनीसुद्धा तुम्ही येथे दर्शनासाठी येऊ शकतात। आणि हे मंदिर म्हणजे खरंच जितक्या पण वेळा आले ना तितक्या पण वेळा ह्या मंदिरात इतकं प्रसन्न वाटतं आणि कधीच खाली हातांनी आम्ही आलेलो नाही आहे। तर सकाळचा वेळ होती म्हणून तुम्ही गर्दी बघू शकतात आणि आज त्यात संडे प्लस पौर्णिमा आणि अधिक माससुद्धा चालू आहे, म्हणून विष्णूच्या मंदिरात तेवढी गर्दी। आणि एरवीसुद्धा हा बालाजी जरा नवसाला पावतो म्हणून इथे भक्त मोठ्या आशेने दर्शनासाठी येत असतात। ॲक्च्युली मंदिरामध्ये जाण्यापूर्वीच म्हणजे हैदराबाद किंवा साऊथ इंडियाच्या प्रत्येक मंदिरांमध्ये अशी एक पद्धत आहे की मंदिराच्या कुठेतरी आवारात नाही इथे असं कुंकू किंवा भस्म लावण्यासाठी एक आरसा आणि असं कुंकवाचं ठेवलेलं असतं। हे मला खूप आवडतं। गेल्या कुंकू लावले आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी प्रस्थान केले। खरं तर मंदिराच्या मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मधलं काही शूट करू शकले नाही। डोळे भरून बघून घेऊन मनात साठवून घेतलेलं ते गरुडावर विराजमान असलेलं श्रीहरींचं रूप संग माता लक्ष्मी खरंच खूप छान होतं, मनमोहक होतं। हसरा तो चेहरा, ते सुंदर असे दागिने, तुळशी माळा गळ्यात, खरंच सगळं अतिशय बघून ना खूप छान आणि प्रसन्न वाटलं। संपूर्ण वातावरणात गोविंदा गोविंदा नावाचं जप चालू होता, म्हणून संपूर्ण वातावरण विष्णुमय झालं होतं। खरंच कधी ना खरंच खूप थँकफुल आणि ब्लेस्ड वाटतं। माता लक्ष्मीला पण नमस्कार केला आणि महादेवांचा सुद्धा आशीर्वाद घेतला।
आणि अजून एक सांगायचंच राहिलं, जर तुम्ही या नवसाला पावणाऱ्या चिलकूर बालाजीला तुमची एखादी विश मागितली आणि ती विश जर कंप्लीट झाली तर येथे तुम्हाला 108 प्रदक्षिणा मारून ती विश म्हणजे तो नवस फेडावा लागतो. आणि इथली अजून एक छान गोष्ट म्हणजे इथे VIP दर्शन नाही, म्हणजे गरीब आणि श्रीमंत दोघेही एकाच लाईनमध्ये. कोणालाही VIP म्हणून येथे पटकन दर्शन मिळत नाही किंवा पैसे देऊनसुद्धा दर्शनाची येथे सोय नाही. इथे दानपेटी किंवा भगवान विष्णूंची जी हुंडी असते तीसुद्धा नाही आहे. तर मग यथातीर्थ तुम्ही दान करू शकतात. त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो. ऋषीला ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे आम्ही पूर्ण मार्केट फिरणार नाही आहेत, परंतु इथे तुम्ही ज्वेलरी, त्यानंतर साऊथ इंडियन बँगल्स यांसारख्या छोट्या मोठ्या वस्तू, प्रसाद हे घेऊ शकतात. हैदराबादमधल्या प्रमुख देवस्थानांपैकी 17व्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर आमच्यासाठी तर नवीन नाही आहे, परंतु आमची हृदय या सर्व गोष्ट दुसऱ्यांदा खरंच खूप छान पद्धतीने एन्जॉय करते. तिच्यासाठी थोडीशी खेळणी घेतली आणि त्यानंतर आम्ही मस्त साऊथ इंडियन फेमस असा डोसा खाल्ला. आता तर आम्ही साऊथ इंडियन फूडचे तर फॅनच झालो आहोत. आणि इथे असं म्हणतात की भगवान विष्णू मातेसोबत स्नान करण्यासाठी आहेत 9 आणि सूर्याची इतकी तीव्रता आहे की असं वाटत नाही की 9 वाजले, असं वाटतं दुपारचे 12-1 वाजलेत. आणि इकडे बघा ह्या दोघांचं हृदया. आणि आमचं दर्शन खूप छान झालं. गर्दी होती परंतु अतिशय व्यवस्थित दर्शन झालं. काही लोटालाट वगैरे काहीच नाही. गोविंदा गोविंदा गोविंदा. आता जाऊयात घरी, चला पुढे बोलूच. नेहमीप्रमाणे बाबा ड्राईव्ह करत होते आणि आईची आणि रिदूची मस्ती कायम चालूच होती. खरंच मुलीचा जन्म घरामध्ये म्हणजे ना चालत्या बोलत्या छोट्याच्या लक्ष्मीचा वासच असतो. हिच्या पावलांनी ना आमच्या घरात खरंच लक्ष्मी चाली. थँक्यू देवबाप्पा. आणि हिच्या हसण्यात ना आम्हाला देवाची कृपा दिसते खरंच. घरी आमच्या सुंदर अशा देवदर्शनानंतर आणि आमचा हा इकडचा रस्ता बघा अतिशय डेंजर. कोणती राईड आहे ऋषू ही? हा तिकडे आलेली आहे आमच्या याची घंटा गाडी. त्यानंतर घरी आलो, मस्त फ्रेश झालो आणि उंबरा लेपन करायचे राहून गेले होते, म्हणून उंबरा लेपन केले आणि राहिलेल्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा केली. डाळ भात शिजायला लावून दिला होता, तोपर्यंत मस्त उंबऱ्याची पूजा करून घेतली. आणि रिदू बघा मला कशी हेल्प करते. ॲक्च्युली ना ती प्रत्येक देवाच्या कामांमध्ये असं तिचं लुडबुड चालू असतं, म्हणजे सगळ्याच कामांमध्ये. आणि ते ना खरंच खूप भारी. हे तिचे लहानपणीचे जे क्षण आहे ना ते पुन्हा नाही येणारे, म्हणून मी ते कॅमेऱ्यात कैद करून ठेवते. ती एवढी लहान पुन्हा होणार नाही आहे, माझं बाळ. टचवूड. आणि देवाला पण खूप खूप धन्यवाद. हे बघा मी दारावर स्वस्तिक काढत होते, तर तिला पण आईलाच फॉलो करायचं होतं. ह्या सर्व गोष्टी केल्या ना कसं मन प्रसन्न वाटतं आणि दिवससुद्धा खूप छान जातो. कामेसुद्धा आवरली आणि आता आपल्या नेहमीच्या रुटीनला. चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो मंडळी, तुम्ही जर कधी हैदराबादला आले ना तर नक्की एकदा चिलकूर बालाजी मंदिरात दर्शनासाठी आवर्जून जा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गोविंदा गोविंदा. बाय बाय.